नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत बुर्जी पाव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बुर्जी पाव बनवण्यासाठी मी सर्वप्रथम 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि 2 टोमॅटो आडवे चिरून घेतले आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकू. कांदा व्यवस्थित परतून घेऊ. कांदा व्यवस्थित परतून होत आल्यावरती त्यामध्ये आपण चिरलेले टोमॅटो टाकू. आता हे टोमॅटो ही आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. दोन्ही व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. कांदा आणि टोमॅटो दोन्हीही व्यवस्थित परतल्यानंतर दोन्हीही एकदम लालसर झाल्यानंतर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं. आणि हे परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहोत. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. जेवढ्या अंड्याची तुम्ही बुर्जी करणार आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मी आता इथे 7 ते 8 अंड्याची बुर्जी करणार आहे. आता इथे आपण सर्व अंडी फोडून घेऊ. अंडी व्यवस्थित फोडून कढईमध्ये टाकायची आहेत. आता ही सर्व अंडी फोडून झालेली आहेत. आता ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अंडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत ते सुकं होत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागू नये म्हणून. आता ही आपली बुर्जी बऱ्यापैकी सुकी झाली आहे. आता त्यावरती आपण वरनं कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यावरती बुर्जी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तोपर्यंत आता बुर्जी होता ही आपली झालेली आहे. आता आपण एक साईडला पाव गरम करायला घेऊ. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यावरती आपण तूप टाकू. तुम्ही यामध्ये बटरही टाकू शकता. आता हे तूप गरम झाल्यावरती यावरती आपण पाव भाजायला घेऊ. पाव व्यवस्थित मंद आचेवरती गरम करायचे आहेत. आता हे दोन्ही साईडने आलटी पलटी करून शेकायचे आहेत. मागच्या साईडनेही आपण याला तूप लावून घेतले आहे. आता हे आपले पाव गरम झाला आहे. आता ही बुर्जी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. आता ही आपली बुर्जी खाण्यासाठी रेडी आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. बुर्जी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा.